नमस्कार मित्रांनो, आता बांधकाम कामगारांना घरगुती साहित्य मिळणार मोफत. तर जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया काय आहे ते. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तूंचे वाटप योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हा आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्याच्या या योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या सुरू झाली. सध्या जिल्ह्यात 1.25 लाखाहून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आणखी विशेष म्हणजे नवीन नोंदणीकृत होणाऱ्या कामगारांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तू संचामध्ये दैनंदिन वापरातील महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 4 ताट, 8 वाट्या झाकणासह 1 पातेले, भात आणि वरणासाठी मोठे चमचे, 2 लिटर क्षमतेचा पाण्याचा जग, 4 पाण्याचे ग्लास, 7 भागांचा मसाला डब्बा यासारख्या दैनंदिन वापरातील वस्तू देण्यात आल्या आहेत. याशिवाय विविध आकारांचे डबे 14, 16 आणि 18 इंच, एक परात, 5 लिटर क्षमतेचा स्टीलचा प्रेशर कुकर, स्टीलची कढई आणि मोठी पाण्याची टाकी यांचाही समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी शासनाने विशेष यंत्रणा उभी केली आहे. आयुक्तांची नियुक्ती गृहोपयोगी वस्तूंच्या योजनेचे समन्वय अधिकारी म्हणून करण्यात आले असून विविध स्तरावर नोडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी कोणतेही एजंट किंवा ब्रोकर नेमण्यात आलेले नाहीत, ज्यामुळे कामगारांना थेट लाभ मिळू शकतो. या योजनेची एक महत्त्वाची बाब म्हणजे केवळ नोंदणीकृत आणि जीवित असलेल्या कामगारांनाच याचा लाभ मिळणार आहे. हे नियम योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे आहेत. सध्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याच्या 1.25 लाखाहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे. नवीन नोंदणीसाठी तालुका स्तरावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. इच्छुक कामगारांनी आवश्यक कागदपत्रांसह स्वतः जाऊन नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं. या योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू मिळत असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास सुरुवात होत आहे. शासनाने राबवलेल्या या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मोठा दिलासा मिळाला. विशेषतः महागाईच्या काळात दैनंदिन वापरातील महत्त्वाच्या वस्तूंचा हा संच त्यांच्या कुटुंबासाठी वरदान ठरत आहे. या योजनेमुळे कामगारांच्या कुटुंबांना आर्थिक बचत करता येते असून त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यास मदत होते. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र शासनाचे बांधकाम कामगारांप्रती असलेले सकारात्मक धोरण स्पष्ट होते. भविष्यात अशा प्रकारच्या अधिक कल्याणकारी योजना राबवून बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होत आहे.